आज मी माझ्या आयुष्यातील 2 खास ठिकाणी गेलो, जिथे 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी शिकलो. ते जुने दिवस परत एकदा आठवले, आपले फॉलोअर्स पण भेटले. राम राम मंडळी, आज मी सकाळी निघालेलो होतो जिथे मी 1ली ते 4थी शिकलेलो होतो त्या शाळेत जाण्यासाठी, कारण की तिथून ना मला माझा दाखला घ्यायचा होता. बघा, हीच ती शाळा आहे जिथं माझ्या खूप आठवणी जुळलेल्या आहेत लहानपणाच्या. कमीत कमी दाखला घ्यायच्या निमित्ताने तर मला यायला भेटलं या शाळेत परत. मग दाखला घेऊन तर घरी आलेलो होतो आणि गेलो होतो मग लगेच शेतामध्ये. आपल्या शेतातलं काम तर करून झालेलो होतं. मग निघालो होता आता सटाण्याला जाण्यासाठी पुढचं डॉक्युमेंटचं काम करायला. त्याआधी लोणेरला आलो आणि मयूर मार्केट मधून ना आपण झेरॉक्स वगैरे काढून घेतलं बबलू दादाला सांगून. झेरॉक्स वगैरे घेऊन मी आलो होता आपल्या जनता विद्यालय मध्ये. इथं पण थोडस मला डॉक्युमेंट्स घ्यायचे होते. काम वगैरे तर झालं होतं. छोटे फॉलोअर्स भेटून गेले मला. बाकीची मंडळी वर्गातून म्हणे आम्हाला पण घे म्हणे ब्लॉग मध्ये. म्हटलं चालेल काही विषय नाही. मग मी डायरेक्ट पोहोचलो होतो सटाण्याला. मला भेटला माझा मित्र तेजस आता झालेला होता कांदा व्यापारी. तेजस सोबत आलो होतो. त्याच्या बुलेटचं थोडस किरकोळ काम करायचं होतं त्याच्यासाठी. त्यानंतर मी आलो होतो चाणक्य सायबर कॅफे वरती, कारण की मला कास्ट व्हॅलिडिटी साठी डॉक्युमेंट करायचं होतं. ते काम उरकून मी निघालेलो होतो घराकडे आणि लोणेरला आलो तर तिथं मला भेटून गेले शाळेतले आपले फॉलोअर्स मंडळी. ते म्हणे आम्ही तुझे सगळे व्हिडिओ बघतो आणि लाईक पण करतो म्हणे. म्हटलं काही विषय नाही, असंच प्रेम राहू द्या तुमचं वालं. मला ना माझी तब्येत थोडीशी डाऊन वाटत होती, म्हणून मग मी कोणाला तरी भेटायला बोलवलेलं होतं. तुम्हाला पुढे मी दाखवतो. मला भेटायला आलेले होते लोकेश आणि तुषार भैया. त्यांनी लस्सी फक्त त्यांच्या पुढचे आणलेली होती, ती गोष्ट वेगळी आहे, पण मग जाऊ द्या, ते मला खूप लावून आलेले होते भेटायला. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक फॉलो शेअर नक्की करून टाका.